आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। It's Omkar style. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात है। तर सगळ्यात आधी तुम्हाला अलर्ट मोशन ॲप घ्यायचं आहे. अलर्ट मोशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अलर्ट मोशन ॲप ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तिथून डाउनलोड करा. तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्ट्सवरती क्लिक करून तुम्हाला इथे बिटमार्क 80 इफेक्ट दिसेल. तर ही बिटमार्क 80 इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तिथून तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहे. तर आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यामुळे काही अडचण येणार नाही. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे जो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून द्यायचा आहे. त्यानंतर हा 5.58 सेकंदपर्यंत अशा प्रकारे कट करायचा आहे. तर त्यानंतर पुढचे फोटो अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता पुढची बीट आहे तिथे अशा प्रकारे कट द्यायचा आहे. तर जर तुम्ही कोणी नवीन असेल, अलर्ट मोशन वापरत असेल, तर मी त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यात फुल इन्फॉर्मेशन आहे अलर्ट मोशन ॲप कसं यूज करायचं. तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर त्यानंतर अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर तुम्ही पाहू शकता आपले सगळे फोटो ॲड झाले आहेत. तर फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे 5.58 सेकंद यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक शॅडो पेन जी दिली आहे ती ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे शेवटपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत त्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला ही PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तर हॅपी बर्थडे सिस्टर ही PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे मूव अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ही PNG देखील शेवटपर्यंत ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला फोटो आहे त्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक येऊन आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर या सगळ्या फोटोंना हावालाच इफेक्ट द्यायचा आहे 2 नंबरचा. तर त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोंना इफेक्ट द्यायचे आहे. तर मी सगळ्या फोटोंना हावाला इफेक्ट देतो. तर इफेक्ट देऊन झाल्यानंतर बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर
अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय।